हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरणचे प्रश्न बघणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण 10 मिनिटांमध्ये जे काही 50 प्रश्न भूगोलचे बघितले। परवा एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यामध्ये 10 मिनिटांमध्ये आपण जे काही राज्यशास्त्राचे प्रश्न बघितले आणि भूगोलचे देखील प्रश्न बघितले। आता या व्हिडिओमध्ये आपण खूप कमी टाइममध्ये मराठी व्याकरणचे प्रश्न बघणार आहोत। जी माझी चॅनलवर नवीन असेल ते लाईक शेअर करायला विसरू नका। चला मग सुरुवात करूया। एक नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। आतापर्यंत किती मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर किती आहे बघा, एकूण 4 आहे ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे बघा, एकूण 4 साहित्य। आता 2 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तुम्हाला माहिती असेल की ययातीवरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, काय आहे स्पेशल ययाती या कादंबरीमध्ये? तर तुम्हाला माहिती असेल की साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कोणती कादंबरी आहे ती ययाती आहे। त्याची लेखक कोण? तर वि. स. खांडेकर। साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे बघा ययाती कादंबरीला। 3 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा। कोल्हाट्याचं पोर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांचे हे आत्मचरित्र आहे। आत्मचरित्राचे नाव काय? तर कोल्हाट्याचं पोर। लक्षात कसं ठेवा, को वरून स्टार्टिंग झाली आत्मचरित्राची आणि जे किशोर नाव आहे ते सुद्धा कची, असं देखील लक्षात ठेवू शकता। काही ट्रिक लावायची, फक्त आपल्या डोक्यात एक ठेवायचं की 2026 मध्ये आपण पोलीस व्हायला पाहिजे, की तुम्ही कोणतीही एक्झाम द्या त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे 2026 मध्ये। ट्रिकनुसार शिका, कोणत्याही मार्गाने शिका, पण अभ्यास करा, कंटिन्यू अभ्यास करत राहायचा। 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे। मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटनचे लेखक कोण आहेत? तर यमुना पर्यटनचे लेखक विचारले आहे तर बाबा पद्मनजी। जी मुलं किंवा मुली अभ्यास करतात, ज्यांचे प्रीवियस इयर क्वेश्चन जे करतात, त्यांना लगेच कळेल की हा प्रश्न आलेला होता की नाही आहे। तर 4 नंबरचा प्रश्न खूप IMP खूप एक्झाममध्ये आलेला आहे बघा दादा हो। मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटनचे लेखक सांगितलेले आहे तर बाबा पद्मनजी हे त्याचे लेखक आहे बघा। माफ करा। 6 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। पट्टे बाबूराव या टोपण नावाने लावण्या लिहिणारे कवी कोण? तर टोपण नावाने लावण्या लिहिणारे कवी आहे बघा श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी। आता काही तुम्हाला टोपण नाव सांगते। आता नटसम्राट हे टोपण नाव कोणाचं? तर विष्णू वामन शिरवाडकर यांचे आहे बघा। आता ठणठण पाळ हे कोणाचे आहे? तर जयंत दळवी याचे आहे बघा। 2-3 लक्षात ठेवा, रोज 2-3 की व्हायना करत राहायचं। तर बघा आरती प्रभूवरती प्रश्न आलेला आहे तर चितामन त्र्यंबक खानोलकर। आता दया पवार यांचं कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि खूप IMP एक प्रश्न बघा, मराठी भाषेचा शिवाजी ज्यांना म्हणलेला आहे तर कोणी ते? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर हे आहे बघा। पुन्हा एक सांगून जाते शेवटचं आपल्यासाठी की जगताप हे टोपण नाव कोणाचे? तर जयंत नारळीकर। हे एक्झाममध्ये आलेलं आहे त्यामुळे थोडं सांगते टाइम काढून। 7 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण? तर केशवसूत। केशवसूतवर देखील प्रश्न आलेला आहे। हलक्यात घ्यायचं नाही या सर्वांना, कारण की हे 1 मार्क घेऊन जातात आपले। चला 8 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। केशवसूत हे टोपण नाव कोणाचे? कृ. के. दामले। आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसूत आहे। केशवसूत कोणाचे टोपण नाव? तर कृ. के. दामले यांचे। आता 9 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते? आत्ताच सांगितलं मी की गोविंदाग्रज। 10 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। मराठी नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात? तर कोण आहे मराठी नवकाव्याचे जनक? तर बा.सी. मडकर। 11 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा। चुकीची जोडी सांगितलेली आहे तर क चुकीची आहे। भावार्थ दीपिका वामन पंडित याने लिहिलेली नाही। तर भावार्थ दीपिका हे कोणी लिहिली आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आता जे बाकीचे 3 उरले ना हे बरोबर आहे बघा। गीताई विनोबा भावे यांनी लिहिली।
गीत रामायण ग दी माडगुळकर यांनी लिहिली. आणि ड नंबरचं काय, गीता रहस्य लोकमान्य टिळक. गीता रहस्यवरती प्रश्न आलेला आहे बघा. भावार्थ दीपिका कोणी लिहिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला मग पुढे घेऊया. 12 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचे आत्मचरित्र आहे? महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र आहे बघा, माझे सत्याचे प्रयोग. चला मग पुढे घेऊया. 13 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. पानिपत या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पानिपत विश्वास पाटील हे पानिपत कादंबरीचे लेखक आहे बघा. चौदा नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही आहे? कोणती कादंबरी जी त्यांची नाही आहे शिवाजी सावंत? तुम्हाला माहिती असेल की मागं जेव्हा पण पेपर झाले त्यामध्ये आलं होतं की शिवाजी सावंतवरती त्यांच्या कोणकोणत्या कादंबऱ्या आहेत. तर मृत्युंजय आणि छावा हे त्यांचं आवडचं आहे बघा. मृत्युंजय आणि छावावर खूप वेळेस आलेलं आहे. तर 3 त्यांचे आहे. मृत्युंजय 1, नंबर 2 आहे छावा आणि युगंधर. पानिपत कोणाची हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला माहिती असेल की रामदास महाराज, तुकडोजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्यावरती प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न येतो. तर आपण काय करायचं, एकदा यांचं वाचून घ्यायचं. 15 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. कवी ग्रेस यांचे मूळ नाव काय? तर माणिक गोडघाटे हे त्यांचं मूळ नाव आहे. कोणाचा? कवी ग्रेस. 16 नंबरचा प्रश्न माझ्या समोर आहे, तुमच्या समोर आहे बघा. ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ग्रामगीता सांगितलेलं आहे बघा. तर तुकडोजी महाराज. ग्रामगीता तुकडोजी महाराज. 17 नंबरचा प्रश्न आहे. बालकवी हे कोणाचे टोपणनाव आहे? कोणाचे आहे बघा बालकवी टोपणनाव? तर बघा त्र्यंबक बा ठोंबरे हे बालकवी यांचे नाव आहे. चला. केशव कुमार हे टोपणनाव कोणाचे? तर प्रल्हाद केशव अत्रे यांचे आहे बघा. बाकीचे देखील मी तुम्हाला सांगत चालत आहे. 18 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. जिप्सी हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? कोणते कवी बघा ते ज्यांचा हा जिप्सी नावाचा काव्यसंग्रह आहे? तर मंगेश पाडगावकर हे त्यांचं नाव आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणते नाटक विजय तेंडुलकरांचे यांचे नाही आहे? नटसम्राट विजय तेंडुलकरचे नाही आहे. तर हे जे बाकीचे 3 आहे ना हे त्यांचे आहे. घाशीराम कोतवाल विजय तेंडुलकर यांची आहे. सखाराम बाईडर हे देखील विजय तेंडुलकर यांचे आहे. आणि ड नंबरचा आहे शांतता कोर्ट चालू आहे हे पण कोणाचं? तर विजय तेंडुलकर यांचं आहे. नटसम्राट नाही आहे. तर नटसम्राट कोणाचा आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. समजेल आपला अभ्यास कुठपर्यंत चालू आहे म्हणून. 8 मिनिटामध्ये 20 प्रश्न आपले झाले. 20 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपणनाव कोणते? अनिल आहे त्यांचे टोपणनाव. 21 नंबरचा प्रश्न आहे. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर नरेंद्र जाधव. 22 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? वि. दा. सावरकर यांचे आहे बघा माझी जन्मठेप. 23 नंबरचा प्रश्न आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपणनाव कोणते? तर कुसुमाग्रज आहे बघा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि दादा हो माझी देखील थोडी मेहनत जात आहे. 24 नंबरचा प्रश्न आपल्या समोर मी घेऊन आले. खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा. चुकीची जोडी कोणती आहे? तर अ नंबरचं चुकीची बघा. बाकीचे हे जे 3 आहे हे बरोबर आहे. बलूत द्या पवार यांचं आहे बघा. गोलपिढा कोणाचा? तर नामदेव ढसाळ यांचं आहे बघा. ड नंबरचा आहे बघा. झुलवा हे कोणाचं? तर उत्तम तुपे यांचं आहे. अ नंबरची चूक आहे, वाचू नका. जी चूक आहे ते वाचून फायदा नाही.
25 नंबरचा प्रश्न IMP आहे. वंदे मातरम या गीताचे कवी कोण आहेत? बंकिमचंद्र चटर्जी. बंकिमचंद्र चटर्जी वंदे मातरम गीताचे कवी बघा. 26 नंबरचा, आपण लहान असताना आपण प्रार्थनेच्या वेळेस म्हणायचो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हे गीत कोणाचे आहे? तर साने गुरुजी. आपल्याला कविता देखील होती बघा फर्स्ट पेजवर. कोणत्या वर्गात होती ही कविता हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, बघू कोणाला आठवतं तर. 27 नंबरचा प्रश्न आपल्या समोर घेऊन आली आहे. मराठी गझल सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? मराठी गझल सम्राट सुरेश भट यांचा उल्लेख केला जातो मराठी गझल सम्राट. 28 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत? 28 नंबरचा IMP करून घ्या, कारण की याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा अगोदर. तर विश्राम बेडेकर यांची आहे बघा ही कादंबरी. कादंबरीचे नाव काय? तर रणांगण. 29 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. मनमोहन हे टोपण नाव कोणाचे? तर गोपाळ नरहर नातू हे यांचे आहे बघा टोपण नाव मनमोहन. 30 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी कोणते साहित्यिक गीत रामायणकार म्हणून ओळखले जातात? तर ग.दी. माडगूळकर यांना गीत रामायणकार म्हणून ओळखले जाते बघा. कुणाला? तर ग.दी. माडगूळकर. आता 31 नंबरचा प्रश्न आहे बघा. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? तर नारायण गुप्ते बी. 32 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर रणजित देसाई. 33 नंबरचा प्रश्न आहे बघा. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी साहित्यिक कोण? तर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे बघा कोण आहे? तर वि.स. खार्डेकर आहे बघा. 34 नंबरचा प्रश्न आहे बघा. कहेचे पाणी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर प्र.के. अत्रे यांनी हे कहेचे पाणी हे पुस्तक लिहिले. 35 नंबरचा प्रश्न आहे बघा. आरती प्रभू या टोपण नावाने कोण कविता लेखन करत? तर कोण होते ते? अ नंबरचं योग्य ठरेल बघा. 36 नंबरचा प्रश्न आहे. तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत या पुस्तकाचे लेखक? तर शंकरराव खरात. पुस्तकाचे नाव काय? तर तराळ अंतराळ. लेखक कोण? तर शंकरराव खरात. असं मिळतं जुळतं आहे बघा यांचं नाव त्याच्या पुस्तकासोबत, तर तसं देखील लक्षात ठेवू शकता. 37 नंबरचा प्रश्न आहे. गीत रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? लोकमान्य टिळक यांनी बघा गीत रहस्य हा ग्रंथ लिहिला. 38 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. लोक माझी सांगाती हे आत्मचरित्र कोणाचे आहे? शरद पवार यांचे आहे हा आत्मचरित्र. 29 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? कादंबरीचे नाव आहे हिंदू. तर डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू ही कादंबरी लिहिली. 40 नंबरचा प्रश्न खूप IMP आहे प्रत्येक एक्झामसाठी. गोल्डन गर्ल हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे? P.T. उषा यांना गोल्डन गर्ल हे आत्मचरित्र लिहिलेले आहे बघा. 41 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे आहे? प्रकाश वाटा. आत्मचरित्राचे नाव काय? तर प्रकाश वाटा. कोणत्या व्यक्तीचे आहे? तर डॉक्टर प्रकाश आमटे. 42 नंबरचा प्रश्न आहे. कॉपीराईट ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर पुस्तक प्रकाशन. आता खूप जास्त सर लोक दुसऱ्याच्या पुस्तकाची कॉपी करून टाकतात, तर कॉपीराईट ही संज्ञा कशाची आहे? पुस्तक प्रकाशन. अगोदरचे काही पेज जे काय नवीन आणि नंतर दुसऱ्याची केलेली मेहनत आपण कॉपीराईट करून टाकायची. आयते खाण्याची सवय बघा. 43 नंबरचा प्रश्न आहे बघा. दी कोइलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रणव मुखर्जी. 44 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी माइन काल्फ या आत्मचरित्राचा कर्ता कोण? तर ब योग्य ठरेल बघा.
ॲडॉल्फ हिटलर. 45 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रंथ जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला? अहमदनगरचे नवीन नाव आता अहिल्यानगर त्या तुरुंगामध्ये लिहिला बघा. डिस्कवरी ऑफ इंडिया कोणी लिहिला हा ग्रंथ? डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या जिल्ह्यात लिहिला होता? तर अहमदनगरमध्ये, अहमदनगरच्या तुरुंगात. 46 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, लमन हे आत्मचरित्र कोणाचे आहे? हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, आता कळेल. 47 नंबरचा प्रश्न आहे, आता कळेल की आपला अभ्यास कसा चालू आहे. लमन हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मी जाणून बुजून हे तसं ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. 47 नंबरचा प्रश्न आहे, वी द नेशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ब नंबरचं योग्य ठरेल, नाना पालखीवाला. वी द नेशन, नाना पालखीवाला. 48 नंबरचा प्रश्न आहे, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी कोणत्या काव्यसंग्रहाबद्दल नोबेल पुरस्कार देण्यात आला? तर गीतांजली. तुम्हाला माहिती असेल की रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही उपाधी दिली होती बघा त्यांना, तर त्याग केला होता. ती कोणती घटना होती आणि कशामुळे त्यांनी त्याग केला होता हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. अगोदरचे लोक किती चांगले होते ना, की थोडी काही घटना झाली तर त्यांना दिलेली जी पदवी आहे तिचा त्याग करायचे. आता तर त्यांना काही घेणं देणं नाही आहे या सर्व गोष्टीचे. गोरगरीब लोक मरो काही हो, त्यांना काहीच घेणं देणं नाही. 49 नंबरचा प्रश्न आहे, लज्जा या कादंबरीचे लेखक कोण? बरोबर प्रश्न आला बघा आता. लज्जा या कादंबरीचे लेखक कोण? तर डी नंबरचा योग्य ठरेल, तस्लिमा नसरीन. 50 नंबरचा प्रश्न आहे बघा, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? विवेक सिंधू हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे बघा, विवेक सिंधू. 51 नंबरचा प्रश्न आहे, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ खूप चांगल्या होत्या, आता त्यांचं निधन झालेलं आहे. मी वनवासी, सिंधुताई सपकाळ. 52 नंबरचा प्रश्न आहे बघा, एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? विश्राम बेडेकर यांचे आहे बघा. 53 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, शेलारखिंड ही कादंबरी कोणाची आहे? कोणाची मग ही कादंबरी? तर बाबासाहेब पुरंदरे त्यांची कादंबरी आहे. धन्यवाद. एवढेच प्रश्न होते. तर शेवटचं 55 प्रश्न घेऊया आपण, मग संपूया. गीत गोविंदचे लेखक कोण? जयदेव. गोविंदचे लेखक जयदेव. 55 नंबरचा प्रश्न आहे बघा, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? विवेक सिंधू. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.